या ठिकाणी प्रश्न बघा, पी क्यू आर आणि एस या संख्यामध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक 6 आहे. हा अंक प्रत्येक संख्येत फक्त एकदाच वापरला आहे. बाकीचे अंक अज्ञात आहेत. पी बघा, बरोबर काय सांगितले तर 2 स्टार 6 स्टार स्वल्पविराम क्यू स्टार 6 आणि 2 स्टार. आर बरोबर बघा काय सांगितले 6 आणि 3 स्टार सांगितलेत. एस बरोबर 3 स्टार आणि 6. या संख्यामधील क्रमसंबंध कोणता? आता या ठिकाणी क्रमसंबंध काढायचा आहे. आपल्याला काय सांगितले तर सर्वात मोठा अंक कोणता आहे तर 6 आहे आणि बाकीचे अंक काय तर अज्ञात आहेत आणि याचा क्रमसंबंध लावायचा आहे. म्हणजे क्रमाने कशा संख्या येतील हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी लावायचंय. तर 6 पेक्षा लहान आपण कोणताही अंक या ठिकाणी ठेवू शकतो. आता बघा या ठिकाणी तुम्ही 5 4 3 असंही ठेवू शकता. आता मी या ठिकाणी 0 ठेवते बघा, 0 0 या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पण 0 आणि 0. आता या ठिकाणी किती किंमत झाली तर 600 झाली, या ठिकाणी 60 झाली. आता आर ची किंमत बघा 6000 होते. त्याच्यानंतर एस बरोबर बघा या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 6. म्हणजे या ठिकाणी फक्त 6च किंमत होते. म्हणजे सर्वात मोठी जी संख्या आहे ती कोणती तर आर आहे. पर्याय क्रमांक 1 आर. त्याच्यानंतर क्यू येते का तर येते, शतकाच्या घरामध्ये क्यू आहे. त्याच्यानंतर पी. आता या ठिकाणी बघा पी च्या घरामध्ये दशकाच्या घरामध्ये काय तर 6 आहे. आता या ठिकाणी यस आलेला आहे. आता एककाच्या घरामध्ये 6 हा अंक आहे. म्हणजेच क्रमबद्ध संबंधचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर काय होईल बरोबर येईल.